हॅलो, मी मीनाक्षी स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या आजच्या छान अशा ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप की सगळे मजेत असाल. तर उन्हाळा चालू झाला आहे. मोक्षूच्या पप्पांसोबत मोक्षू गेला होता बाहेर उन्हामध्ये. तर त्याने बघा कसं छान रुमाल बांधून, त्या टोपी सापडत नव्हती त्यामुळे रुमाल कसा बांधून गेला होता. त्यानंतर मोक्षूचे पप्पा गेले बाहेर कामावर. मोक्षू आणि मी छान जेवण करून घेतलं आणि त्याला झोपवून दिलं होतं मी. तर इथे बघा मोक्षू थोड्या वेळाने, माझं जेवण होते तेवढ्यात लगेच उठून पण गेला. जास्त वेळ काही झोपत नाही. त्यानंतर आहे दुसऱ्या दिवसाचा हा व्हिडिओ. बुधवारी दुपारी वाजले होते 2 वाजले होते मेन म्हणजे. तर इतक्या उशिरा माझे कपडे होत होते. आम्ही गेलो होतो बाजारात, मोक्षू आणि मी, त्याच्या पप्पांना डबा देण्यासाठी. आज आमच्या इथे घराजवळच बाजार भरतो, पण आज म्हणजे अमावस्यानंतर 4 बाजार हे आमच्या इकडे दुसरीकडे भरतात, त्यामुळे तिकडे बाजारात गेलो होतो आम्ही, मोक्षू आणि मी. त्याच्या पप्पांना डबा वगैरे देऊन दिला. मग आता माझे राहिले होते कपडे. आज खूप उशीर झाला त्यामुळे पटापट कपडे धुवून घेतले आणि उन्हामध्ये छान वाळत घालून देणार होते. आता ऊन पण खूप कडक पडत आहे, त्यामुळे कपडे पण खूप निघाले आणि पटकन सुकून पण जातील. हे जीन्सच्या पॅन्ट वगैरे खूप होते, त्यामुळे पटापट धुवून घेतले आणि पटकन टाकून देणार होती. तर मी आज म्हणजे रोज अशी बाहेरच धुते दगडावर कपडे, पण आज उन्हामुळे मी बाथरूममध्येच कपडे धुवून घेतले. तर इथे बघा जीन्सच्या पॅन्ट वगैरे खूप होते आज कपडे. आणि मोक्षू पण झोपलेला आहे. हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ म्हणजे बुधवारी. तर मोक्षू झोपलेला होता, तोपर्यंत मी पटकन कपडे धुवून घेतले आणि वरती चालली होती गच्चीवर टाकून देण्यासाठी. तर इथे माझे कपडे वगैरे होऊन गेले होते. त्यानंतर बाथरूम वगैरे धुवायचा होता माझा, तर बाथरूम धुवून घेणार होती. आणि इथे मी बाथरूम वगैरे धुतानाच आज खूप धावपळ चालू होती माझी, कारण ना मोक्षू झोपलेला असतो का तेवढ्याच वेळामध्ये मला कामं आवरता येतात. नाहीतर मग तो उठला की मग मला काही काम करू देत नाही. आणि दुसरं म्हणजे कपड्यांना हे लवकर झालेले बरे असतात. आज खूप उशीर झाला ना, त्यामुळे पटापट करायचं होतं. आता कपडे झाले, चला तर बाथरूम पण धुवून घेतला. आता बाथरूम बंद करून देते. छान वरती आली कपडे टाकायला. तर बाकीचे कपडे मी खालीच टाकून दिले आणि बाकीचे जे छोटे कपडे असतात मी ते वरती टाकत असते. आणि वरती आली तर म्हटलं चला आता वरती आलीच आहे ना, तर पाण्याची बादली वगैरे भरून घेतली छान खालूनच. आणि मग इथे झाडांना पण पाणी टाकून देते. झाड पण खूप सुकणार नाही म्हणून पटापट पाणी पण टाकून द्यायचं. उशीर झाला तसा मला आज. सकाळी आम्ही टाकून देतो, मोक्षूचे पप्पा आले ते टाकून देतात किंवा रोज टाकते. तर आता म्हटलं कपडे टाकायला वरती आली तर टाकून द्यायचं. तर हे मोक्षूचेच कपडे जास्त असतात छोटे छोटे. आणि ऊन बघा इथे किती कडक ऊन पडलेलं होतं. तर मी कालचा व्हिडिओ जो आला होता ना आपला, त्याला छान छान कमेंट आलेले आहेत आणि लाईक पण आलेले ते. तर कालच्या व्हिडिओला काल खूप उशिरा आला तो व्हिडिओ. माझ्या मोबाईलला काय प्रॉब्लेम होत आहे काही समजत नाही. इथे एक तर रेंज राहत नाही, किंवा मग रेंज राहिली तर मग इथे कन्वर्टिंग व्हिडिओ म्हणजे लवकर अपलोड पण नाही होत. आणि त्यानंतर परत मोबाईलमध्ये सेव्ह पण नाही होत. कधी स्टोरेज फुल होऊन जातं तर कधी काय. तर मी बाकीचे जे मोबाईलमध्ये जे ॲप्स होते ते बाकीचे डिलीट केले. त्यानंतर व्हिडिओ पूर्ण डाउनलोड होऊ दिला. त्यानंतर मग मी व्हिडिओ अपलोड केला. तर अपलोड करायला पण 1-2 दिवस होऊन गेले. त्यानंतर तुमच्यासमोर तो व्हिडिओ आला. तर मी व्हिडिओ खूप दिवसापासून बनवून ठेवला, तर
ज्या दिवशी स्वामी प्रकट दिवस होता त्याच दिवशी तो व्हिडिओ बनवून ठेवलेला होता. व्हॉइस वगैरे सगळं लवकर करून ठेवलं होतं मी, फक्त व्हिडिओ यायलाच थोडा उशीर होत होता, त्यामुळे खूप खूप सॉरी. पण माझा व्हिडिओ उशीर आला तरी खूप छान कमेंट आले मला. त्यानंतर इथे पापड वगैरे मी बनवून ठेवले ते, त्याच्यानंतर एकटीनेच बनवले मी, जास्त नव्हते, थोडेच बनवले. त्यानंतर खाली आली, पापड वगैरे उन्हात सुकवायला टाकलेले. नंतर खाली आल्यानंतर घरं वगैरे छान झाडून घेते. तर आज बाजार आहे, तो कोणी पण येऊ शकतं घरी, म्हणून बाजाराच्या दिवशी आम्ही घर स्वच्छच ठेवतो. आणि गावामधल्या सगळ्या बायका अशा आहेत ना, बुधवारी सगळेजण पटापट कामं आवरायच्या मागे असतात आमच्या इथे. आणि प्रत्येकाच्या घरी ठरलेला मेन्यू म्हणजे खिचडी. प्रत्येकाच्या घरी खिचडी असते बुधवारच्या दिवशी. आणि संध्याकाळी नॉनव्हेज जो नॉनव्हेज खातो त्यांच्यासाठी नॉनव्हेज होतं, आणि बाकीच्यांच्या घरी भाजी पोळी वगैरे असं मसाल्याच्या भाज्या वगैरे होता इकडे. तर बुधवारीच खिचडी का होते म्हणजे सगळ्यांची धावपळ चालू असते, त्यामुळे पटकन होणारा स्वयंपाक ही खिचडी असते, त्यामुळे प्रत्येकजण खिचडी बनवतं. तर मी आज दळण वगैरे पण केलं ना, त्यामुळे मला उशीर झाला. मेन म्हणजे हे भांडी वगैरे रात्रीच घासून ठेवले, पण काही लावले, काही बाकीचे राहिले होते. पीठ वगैरे दळून आणलं ना, तर त्यामुळे पिठाचा डब्बा वगैरे काढून घेतला, त्याच्यात पीठ वगैरे भरून दिलं. आणि ते काल मोक्षूचे पप्पा रेशन पण घेऊन आले, तर रेशनमध्ये आम्हाला गहू आणि यावेळेस मक्का पण भेटलेला आहे. आणि तांदूळ तर हे कंपल्सरी असतं, गहू तांदूळ, पण यावेळेस ना मक्का पण भेटलेला आहे. पण त्या मक्याचं करायचं काय ते काही समजत नाही मला. तर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा, मक्यापासून काही बनवता येईल का. पहिल्यांदा आणलं पण आमच्या घरी. मी मक्यापासून काही बनवताना बघितलेलं नाही आहे, तर मक्यापासून काही बनवत असतील तर ते नक्की सांगा. पण मका भाजून खातो हे एवढं माहिती मला. तर त्यानंतर घरं पुसून घेते म्हटलं, आता घरं झाडले होते तर मी सकाळी झाडून गेली होती घरं पण मोक्षू ना रडायला लागला, त्यामुळे तिकडनं बाजारातून आल्यानंतर लगेच त्याला झोपवून दिलं होतं मी. त्यामुळे मग घरं पुसायचे झाडायचे राहून गेले होते माझे. परत आता एक वेळा अजून झाडून घेते, आणि झाडल्यानंतर परत अजून काही ना काही घाण निघेलच माझी. तर फरची पांढरी असल्यामुळे तर मला तर रोज घरं पुसावं लागतात, फक्त मी गुरुवारी पुसत नाही. आज बुधवार आहे ना, तर आज बुधवारी पुसून गेली, उद्या काही घर पुसणार नाही, कपडे पण धुणार नाही मी. तर इथे ना रेशन वगैरे मी गहूचं दळण केलं ना, त्यानंतर एक तांदूळ वगैरे तसेच उकडे पडले होते, तर मोक्ष त्याचे ना कप वगैरे टाकून दिलं, आणि त्याच्यातून ना मक्का वगैरे काढून फेकत होता, कुठे तांदूळ फेकत होता, त्यामुळे ते पटकन बांधून घेते म्हटलं, तो झोपलाय तेवढ्यात. त्याच्यासमोर बांधलं का तो लगेच रडायला लागून जातो, आणि मग इकडे ज्या त्रास देतो तर त्याला घ्यावंच लागतं काम करता करता. त्यामुळे त्याला थोडं खेळू दिलं, रागवलं, त्यानंतर त्यांनी खेळणं बंद केलं. मग त्यानंतर त्याला झोपवून दिलं छान. आता मग आवरायला काढलं, आणि आता ते पॅक करून असं ठेवून देते. तर इथे बघा रोज आवरते, इथे मशीनवरती रोज आमचे कपडे रोज तिथे राहतात. मला असं वाटतं ना माझ्या मशीनवर काहीच ठेवायला नको, पण इथे पसारा राहतो म्हणजे राहते. मोक्षूची बॅग झाली, ती बॅग तर इतकी त्रास देते, छोटीशी बॅग आहे अंगणवाडीची, पण ती इकडे पड तिकडे पड, ते पडण्यापेक्षा ना मी तिथे ते हँगर आणलेलं आहे ना, ऑनलाईन मागवलेले, ते तिथे लावून दिलं, आणि त्याला ती बॅग तिथे ठेवून दिली एकदाची. तर आता टॉयलेट बाथरूम पण धुवून घेतला मी, बाथरूम तर आधीच धुतला होता, आता टॉयलेट पण धुवून घेतला होता, बेसिंग वगैरे पण धुतलं. आणि इथे बघा मोक्षूचे भांड्यांचा पसारा, इथे खेळणे राहतात त्याचे, तर आता कॅरेटमध्ये टाकून देते छान. तर हे कॅरेट मी माझ्या मम्मीकडून आणले होते, तर मी त्याच्यामध्ये कपडे पण, मी 5-6 कॅरेट माझ्या मम्मीकडून आणले, त्याच्यामध्ये छान कपडे पण घडे करून ठेवते कपाटामध्ये, म्हणजे ज्याचे त्याचे कपडे त्या कॅरेटमध्ये सापडतात. तर इथे बघा कपाटावर किती पसारा करून ठेवलेला आहे. मोक्षू तर लहान आहे, तो करतोच पसारा, पण मोठे पण करून देतात. तर तेच आता बघा आंघोळ झालेली होती, तर तो टॉवेल तिथेच पडलेला होता, आणि ही बाकीचे कपडे जे बारीक असतात ते घड्या करून ठेवून देते, आणि जे घड्या करून ठेवलेले आहे ते पण कुशा पण ठेवून देतात. एक वस्तू काढायला गेली तर दुसरी वस्तू पाडून ठेवतात तिथे, त्यामुळे ते पण आज आवरून घेणार होते. तर इथे बघा गुढीपाडवापासून ते नीमचा पाला आणलेला होता, तो पण तिथेच ठेवलेला होता. मी उचलेल तरच उचलले जाईल, नाही तर मग कोणीच उचलत नाही. आणि किती पण केलं ना तरी नंतर शेवटी मोक्षूचे पप्पा घरी आल्यानंतर विचारतात, काय करते तू घरी, काहीच काम नसतं तुला, तुम्ही झोपलेले तर असता. आणि त्यांचं तर ठीक आहे, ते बोलतात, त्यांना दिसत नाही घरी राहायला. तर इथे बघा माझ्याकडून तुटून गेलं ठेवता करायला जातो काही धुवून जातं काही, तसं म्हणतो ना आपण, तसंच झालं माझ्यासोबत.
मी त्याच्या घाईमध्ये मोक्ष उठण्याच्या आधी मला करायचं राहतं, म्हणून मी काही ना काही, इथे व्हिडिओमध्ये असं दिसतंय मी खूप जोरात ओढलं, पण मी जोरात नव्हतं ओढलं. ते निघूनच आलेलं होतं, तर ते ठेवून देते आता बाजूला. त्याला खिळे वगैरे पण खूप डेंजर आहेत, ते व्यवस्थित ठेवून देते. मोक्षचे पप्पा आल्यानंतर ते लावून देतील. तर निमचा पाला भरून घेतला आणि तिथे साफ पुसून घेतलं स्वच्छ. तर बाकीचं वरचं काही दिसत नाही, वरती पण आवरून घेतलं मी. ते पावडरचे डबे वगैरे, मोक्ष असं आहे ना, जी वस्तू आम्हाला लागत राहील ना ती वस्तू ती फेकून देतो. एक तर त्याच्या गाडीमध्ये टाकून ठेवतो, नाही तो कुठे पण टाकून देतो. आम्हाला टाईमवर सापडत नाही. इथे बघा रिमोट किती छान फोडला आहे मोक्षूने. नवीन टी व्ही होती, ती टी व्हीचा रिमोट घेतला आणि त्याने छान चावून पण टाकला, फोडून पण टाकला. आणि एकच रिमोट आहे, घडी घडी तिथेच ठेवतात. सगळ्यांना सांगितलं की वरती ठेवायचा, कोणी ऐकत नाही. तर इथे बघा चहाचा डाग, इथे रोज फरची पुसते, रोज इथे डागच राहतं बरं का, रोज पुसते मी. तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे काही व्हिडिओमध्ये नाही तर काही व्हिडिओमध्ये मी फरची पुसताना असे रोज पुसते मी, गुरुवार सोडून. तरी पण रोज असेच डाग वगैरे असतात. पांढरी फरची असल्यामुळे रोज पुसावं लागतं मला. तर इथे टावेल वगैरे सुकवायचं बाकी होतं, तेच टाकून देते. तर ही फळीवरती मी ते असे डोळे दाखवले. मला खूप राग येत होता, कारण मी घरात यायचं होतं मला. मोक्ष झोपलेला होता ना, त्यामुळे पटकन बघू तर ती फळी येऊन पडली. तर इथे बघा किती छान आवरले ना, आता चांगलं वाटतंय ना. तर इथे बघा देवपूजा मी देवाऱ्याजवळ करते, मोक्ष माझा इथे घराच्या पुढच्या हॉलमध्ये करतो. देवाऱ्याच्या वस्तू सगळ्या कुठल्या कुठे घेऊन जातो. ते बेसिन वगैरे छान धुवून झालं होतं, टॉयलेट पण धुवून घेतला. तर असा होता माझा आजचा धावपळीचा दिवस म्हणजे. आणि आता उठले साहेब आमचे, जे काम केले गेले त्याच्यात अजून काहीतरी वाढवण्यासाठी ते उठले. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा.